पंचायत समिती राधानगरी शिक्षण विभाग आयोजित 52वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात ग्रंथदिंडीने कंतेवाडी या ठिकाणी करण्यात आली। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे हे होते। आपल्या भाषणामध्ये ते म्हणाले, विज्ञानाच्या निर्मितीपासून ते आज तागायत धर्म आणि विज्ञान यांचा संघर्ष चालू आहे। विज्ञानाने अनेक धार्मिक गैरसमजुतींशी कडवट संघर्ष केला आहे। हा संघर्ष जेवढा रोमांचकारी तेवढाच वेदनादायी सुद्धा आहे। अध्यक्षस्थानी राधानगरी तहसीलदार अनिता देशमुख होत्या। आपल्या अध्यक्षीय भाषणात त्या म्हणाल्या, अज्ञान दूर करते ते विज्ञान। विज्ञान प्रदर्शनासह सर्वच स्पर्धेत मुलांनी सहभाग घेतला पाहिजे। मुलांनी स्पर्धा परीक्षातून आपले करिअर घडवावे। गट शिक्षणाधिकारी दीपक मेंगाने प्रास्ताविकातून म्हणाले, विज्ञान प्रदर्शनातूनच नवीन संशोधक घडतात। विवेकी विचारसरणी घेऊन सर्वांनी पुढे जाणे गरजेचे आहे। विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊन लोकांचे जीवन सुखमय होण्यासाठी देशात नवीन संशोधन व्हावे हा विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश असून हे विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल। शिक्षण विभाग आणि सर्व सहभागी प्राथमिक माध्यमिक शिक्षक यांचे विशेष कौतुक करताना SM जोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पाटील म्हणाले, विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांची प्रयोगशीलता वाढीस लागण्यासाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे। तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक शिक्षक विद्यार्थी गट यांनी शेकडो उपकरणांची मांडणी आणि नोंदणी या विज्ञान प्रदर्शनात केली आहे। यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार संयोजकांकडून करण्यात आला। प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तोंडकर, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संगपाळ, विक्रम वागरे यांनी मनोगते व्यक्त केली। स्वागत व प्रास्ताविक दीपक मेंगाने यांनी केले। यावेळी डॉक्टर कमल साळुंखे, सर्व केंद्राचे केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक जयसिंग पवार, SS पाटील, शुभांगी जाधव, SK पाटील, MR पाटील, भीमराव रेपे, शाहू चौगले, सरपंच जया प्रदीप पाटील, सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधी व शिक्षकेतर संघटना, सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, विषयतज्ञ, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। आभार विस्तार अधिकारी ND आयरे यांनी मानले।